आता याच्यामध्ये एक फार फार म्हणजे खूप महत्वाचा घटक इथं कामाला असतो तो म्हणजे कामगार. स्वच्छता किंवा गुणवत्ता ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही बोलला, की म्हणजे पूर्णपणे तडजोडच नाहीये इथं. आणि हे सगळं करताना मालक म्हणून मर्यादा आहेत. म्हणजे मालक म्हणून तुम्ही तर 100% मर्यादा. हां. तुम्ही तर करणार नाही हे काम. ते सगळं काम करणारा एक कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे आणि तो खऱ्या अर्थानं म्हणजे ही सगळी जी चेन आहे, ह्यातला हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्या कामगाराला कसं तुम्ही सांभाळता किंवा ही त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण काम करून घेणं हे जे कौशल्य आहे, हे कसं विकसित केलं तुम्ही? आम्ही त्यांना घरच्यासारखं सांभाळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्या बरोबर नाश्ता करतो. हं. पूर्णपणे म्हणजे असं बऱ्याचशा गड्यांना आम्ही ओ म्हणूनच म्हणतो. ए असं म्हणजे आता तिटकारा म्हणजे तो गडी आहे म्हणून असं एक आमच्या आदर दुकानात. भाव आहे. हां, आदर कामगाराप्रती आदर भाव आहे. आदर भाव आहे पूर्ण. हं, आमच्या दुकानात गड्यांची भांडणंही होत नाहीत अजिबात. हं. एकमेकाला सगळी पूरक आहेत. एकमेकाला सगळी पूरक आहेत. जे ते आपापलं त्याला सांगितलं त्याने याद्याचं काम करायचं, त्याला सांगायचं त्याने पोत्याचं काम करायचंय. प्रत्येकाला व्यवस्थित त्याचा मोबदला दिला जातोय हं, हं. आणि अडी-अडचणीला पूर्णपणे मदत करतो. असं पण नाही की तो कामगार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्याला कामगार म्हणून समजत नाही. बरं. आमच्याकडे आल्यानंतर. तो कधी लेट आला, ठीक आहे चला ट्रॅफिक होतं, ओके. का लेट आला असं कधी विचारत नाही. पण मग वारंवार असं नाही घडत? एखाद्या वेळेस करतात. तो त्यांना पण जाणीव असतेच नाही, ना. कारण बघा म्हणजे अनेकदा अनेक ठिकाणी ऐकायला भेटतं, की तुम्ही कर्मचारी वेळेवर येत नाहीत किंवा कामामध्ये पाट्या टाकण्याची कामं करतात. चांगलं काम करण्याला म्हणजे हेच तुम्ही तर त्यांच्याशी अनेकांच्या अशा तक्रारी तुम्ही आहेत. त्यांच्याशी कसं ट्रीट करता याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. बरं. आमच्या दुकानात एक मग माणूस त्यांच्याशी असं संभाषण करता का तुम्ही, की आपल्याला गुणवत्ता प्रथम आहे, गुणवत्तेला प्राधान्य द्या, ते तर काम करतात पण मग त्यांचं ट्रेनिंग वगैरे काय करता का? ट्रेनिंग वगैरे आल्यानंतर समजा तो आज एखादा नवीन गाडी आला, तर जुनी गाडी त्याला 4-5 दिवस सांभाळूनच घेतात. बाबा इथे म्हणजे तेच सांगतात, हेच चालत नाही बरं का इथं काहीच. हं, हं. मिक्सिंग तर आमच्याकडे करायचं नाहीच आहे कशात. बरोबर. आणि वजनाच्या बाबतीत पण आम्ही कधी म्हणजे हे नाहीच. आम्ही आमच्या कामगाराला सांगून म्हणजे सक्त ताकीद आहे, की 2 किलो वजन करायचं असेल तर 2 किलो 10 ग्रॅम करायचं म्हणून. बरं. तर त्यामुळे त्यालाही माहिती आहे, की मालक कोणाला फसवत नाहीये. हं, हं, हं. हे मालकाचीच नियत कळते. हां, त्यामुळे आपली नियत आपण साफ ठेवायला पाहिजे हे त्याला समजतं. हे त्याला समजलेलं आहे. एखादा येतो कधीतरी असे असा हां, म्हणजे माझा आता खरं तोच प्रश्न होता. पण हां, की असा काही अनुभव आहे की नाही का सगळेच चांगले कामगार तुम्हाला भेटले? नाही चांगले जास्त कामगार चांगले आहेत. जो समजा असा एखादा येतो, तो 8 दिवसात कळतो. आम्हीच त्याला 8 दिवसांनी सांगतो, "बाबा नको येऊ समोर बसून." बरं. आमचे कामगार इतके इमानदार आहेत, की एकदा एकाची म्हणजे दागिन्याची पिशवी त्याची तिथे राहिली होती. हं, हं, हं. त्यांनी ती काउंटरला आणून दिली एखाद्या म्हणजे ग्राहकाची. ग्राहकाची. बरं. एका ग्राहकाची दागिन्याची पिशवी राहिली होती, ती त्यांनी काउंटरला आणून दिली. हं, हं. भले त्या ग्राहकाने नंतर त्याला बक्षीस दिलं, त्याचा तो वैयक्तिक मोठेपणा आहे तो तो. त्यांचा मोठेपणा. बरोबर. अशा बऱ्याच घटना घडतात. पण गर्दी कायमच असते. गर्दी कायमच असते. चिड होत असते थोडीफार तर गर्दी चिड होतच असते. त्याच्यात काही हे नाही. पण त्यातनं सगळे मार्ग निघतात सुकर. आम्ही स्वतः कोणावर चिडत नाहीये जास्त. शांतपणे काम चालू असतं ज्याचं ते आणि कोणाच्या कामात आम्ही म्हणजे गडी पण आमच्या एकमेकाच्या कामात ढवळाढवळ करत नाही. हां, म्हणजे एक शिस्त लावून शिस्त दिली. लावून दिलेली. मी इथल्या कामाच्या पद्धती जशा तुम्ही तिघा भावांनी एकमेकांमध्ये वाटून घेतलेल्या आहेत. हो, तसंच त्या कामगारांमध्ये पण ती शिस्त आणि त्या कामाची विभागणी केली. कामाची विभागणी केली. आणि ते आमच्या वडिलांपासून शिकवलं. हं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. त्यांनी कधी असं त्या ज्यावेळेस आमचं गोविंद हलवाई चौकात दुकान होतं, आम्ही गडी आणि आम्ही रात्री जेवायला बरोबर बसायचो.